या भागामध्ये आपण किरचॉफ गुणाकार पद्धतीने कार्बन डायऑक्साईडचे सूत्र तयार करू. पायरी क्रमांक 1 प्रमाणे सर्वप्रथम आपण संयुगातील घटक मूलद्रव्यांच्या संज्ञा लिहू. कार्बन डायऑक्साईडमध्ये कार्बन व ऑक्सिजन ही घटक मूलद्रव्ये आहेत. कार्बनची संज्ञा सी आहे तर ऑक्सिजनची संज्ञा ओ आहे. पायरी क्रमांक 2 प्रमाणे संयुगातील मूलद्रव्यांच्या संज्ञेखाली त्यांची संयुजा लिहू. कार्बनची संयुजा 4 आहे तर ऑक्सिजनची संज्ञा 2 आहे. पायरी क्रमांक 3 प्रमाणे संयुगातील घटक मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या मिळवण्यासाठी मूलद्रव्यांच्या संयुजांचा किरचॉफ गुणाकार करू. म्हणून कार्बनच्या अणूंची संख्या 2 होईल व ऑक्सिजनच्या अणूंची संख्या 4 होईल. पायरी क्रमांक 4 प्रमाणे किरचॉफ गुणाकाराने मिळालेले सूत्र लिहिणे. यानुसार कार्बन डायऑक्साईडचे सूत्र C2O4 होईल. पायरी क्रमांक 5 प्रमाणे संयुगांचे अंतिम रेणूसूत्र लिहिणे. संयुगांच्या अंतिम रेणूसूत्रामध्ये अणूंची संख्या लहानात लहान व पूर्णांकात असावी. यासाठी आवश्यक असल्यास पायरी क्रमांक 4 मधील सूत्रास योग्य त्या अंकाने भागावे. यानुसार कार्बन डायऑक्साईडच्या पायरी क्रमांक 4 मधील सूत्रास 2 ने भागले असता आपणास कार्बन डायऑक्साईडचे सूत्र CO2 मिळते. म्हणून कार्बन डायऑक्साईडचे सूत्र CO2 होय. अशा प्रकारे आपण विविध पायऱ्या वापरून अनेक संयुगांचे रेणूसूत्रे तयार करू शकतो.